नमस्कार. सुभाष करंडे काकांबद्दल आता बरंचसं आपण ऐकलं. त्यांच्यासोबत बरेचसे सहकारी पण राहतात, पण त्यांच्या सहकार्याबरोबर आणखीन एक सहकारी त्यांचे जवळचे आहेत, ते म्हणजे आमचे नौशाद अन्सारी. तर त्यांच्याकडून आपण सुभाष करंडे काका आणि पक्षांबद्दल जाणून घेऊ. तुम्हीच सांगा आमच्याबद्दल. नमस्कार, नौशाद अन्सारी. मी मागील 3 वर्षापासून पक्षामध्ये काम करतो आणि मी सुभाष करंडे काका यांना मागे 3 वर्षापासून बघतोय. ही व्यक्ती अशी व्यक्ती आहे की निस्वार्थी व्यक्ती आहे. म्हणजे जिथं कामाची गरज असेल तिकडं ती व्यक्ती सगळ्यात पहिले जाते आणि काम करायचा प्रयत्न करते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की निस्वार्थी आहे, की म्हणजे असं नाही, काही लोक जे असा विचार करतात की मला काही पद भेटेल किंवा मला काही गोष्टीचं म्हणजे मला कोण पुढे घेऊन जाईल किंवा मी टीमनी काम करेल, मी एकटा काम नाही करणार, असं ते दिवस रात्र तरी बघत नाही, जेवायचं पण तरी टाइम बघत नाही. त्यामुळे त्यांना ते हेल्थचा पण थोडा प्रॉब्लेम झालेला आहे. पण ते तरी पण पार्टीसाठी आणि सगळे आपले जेवढे आम आदमी पार्टीमध्ये जे लोक आहेत सहकारी, त्यांना त्यांची मदत घेऊन त्यासोबत त्यांना ट्रेनिंग देऊन किंवा नगरपालिकेमधले मुद्दे नागरिकांचे सोडवण्याचा 100% प्रयत्न करतात. आणि मागील 3 ते 4 महिन्यापासून त्यांनी म्हणजे शहरामध्ये कमीत कमी 25 ते 30च्या आसपासचे नवीन उमेदवार किंवा त्या उमेदवारांना त्यांनी एक भर टाकलंय, जेणेकरून ते उमेदवार आता लढण्यात इच्छुक आहेत. अशी इच्छुक तर 70+ लोक आहेत, पण 30 लोक जे आम्ही जास्त कॉन्फिडन्सली करतोय ते करंडे काकांचं यश आहे थोडक्यात. आणि करंडे काकांना मला असं वाटतं की तिची पावती भेटली. आता त्यांना सचिव पद जे भेटले पुणे शहराचं, मला वाटतं असं त्यांना त्याची पावती भेटली सचिव पदाची, आज जी भेटली. आणि मला असं वाटतं की काका येणाऱ्या निवडणुकीमध्ये करंडे काकाच्या मार्फत आणि जे आमचे वरिष्ठ आहेत बाकीचे अध्यक्ष, शहर अध्यक्ष किंवा महाराष्ट्राचे कार्यकारी अध्यक्ष यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही नगरपालिकेमध्ये 100% आम्ही सत्तेमध्ये पण येऊ आणि नागरिकांचे जेवढे पण प्रश्न आहेत ते आम्ही सॉल्व्ह 100% करू. खूपच चांगलं. परंतु मला एक शॉर्ट मध्ये सांगा की तुम्ही पण एक पदाधिकारी आहेत आम आदमी पार्टीचे. एवढे सारे पक्ष महाराष्ट्रात आहेत, देशामध्ये 4000+ निवडणूक आयोगामध्ये रजिस्टर केलेले पक्ष आहेत. ते पुण्यामध्ये पण आहेत त्यांचे सगळे शाखा. मग एक आम आदमी पार्टी ह्यांनाच का मतदान करायचं आणि आम आदमी पार्टी हा वेगळा पर्याय कसा काय होऊ शकतो? तसं बघितलं तर म्हणजे राजकारणाला असं मला काही संबंध नाही असं मला वाटायचं. पण आज आपण सकाळी किंवा रात्री झोपेपासून फॅन चालू करतो किंवा उठलं तर टूथब्रश घेतो किंवा आपण काही पण करतो दिवसभर, आपण सगळ्या गोष्टीचा टॅक्स भरतो. टॅक्स भरल्यानंतर जे आता XYZ व्यक्ती आहे, ती चांगली म्हणा, वाईट म्हणा, अति वाईट म्हणा, तर ती लोक त्या पैशाचा दुरुपयोग करतात. मग ते ठरवणारे कोण आहेत? ती लोक आहेत. पण मतदान आपण करतो, मतदान केल्यानंतर ती लोक समजा चोर असेल तर चोर चोरीच करणार, भ्रष्टाचार व्यक्ती जो आहे भ्रष्टाचार तो भ्रष्टाचारच करणार. म्हणून एक्झाम्पल म्हणून आम्ही कोरोनाच्या वेळेस माननीय आरोग्य यांचं काम बघितलं की त्यांनी कसं काम केलं, कसं नाही केलं. म्हणजे थोडक्यात त्यांनी आरोग्यावरती काम केलं, त्यांनी शिक्षणावरती काम केलं, त्यांनी म्हणजे बाकीचे पण कामं केलीत नाही. आणि 2 कामं सगळ्यात महत्वाची, कारण की आज जर आपण गरीब माणूस म्हणतो, मी पण गरीबच आहे असं आपण सगळे गृहीत धरू. आणि समजा कोणी 5 लाख रुपये 10 लाख रुपये लागले आपल्या घरचं ऍडमिट केलं तर लगेच कोणी आणू शकत नाही आणि एखाद्याकडे कर्ज करून त्या गोष्टी करू शकत नाही. बाकी पक्ष एवढ्या वर्षापासून आहे, 70-75 वर्षापासून त्यांनी कामं केलीच नाही असं म्हणत नाहीये. पण जे विजन पाहिजे होतं आपल्याला की फॉर एक्झाम्पल छोट्या मुलापासून ते मरुसोद्या माणसापर्यंत त्याला शिक्षण म्हणा, त्याला हेल्थ म्हणा, त्याला फ्री भेटलं पाहिजे होतं. रोड चांगले भेटले मला. आपण आता बघतो, आपण जर आपण फिरलो तर आता तरी बाहेर गेल्यानंतर खड्ड्यामध्ये रस्ता आहे की रस्त्यामध्ये खड्डा हेच कळत नाही. आपल्याला मूलभूत गरजा पण जर देता येत नसेल या इतर पक्षांना, आज आपण 2 राष्ट्रवादी बघतोय, 2 शिवसेना बघतोय, ह्या लोकांनी कामं केली, मग लोकांनी भरोसा घेऊन ठेवायचा. आज आपण झोपल्यानंतर सकाळी परत कुठला पदाधिकारी, कुठला नगरसेवक, आमदार, खासदार कुठल्या पक्षात जाईल कुणालाच माहित नाहीये. मग काहीतरी सामान्य माणसाने निवडणूक हातामध्ये घेतली पाहिजे आणि त्यांनी लढली पाहिजे. आणि मी सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करतो की जेवढे पण नागरिक आहेत, तुम्ही स्वतः इलेक्शन लढा, आमच्या सोबत या, आम्ही तुम्हाला तिकिटाचा बंदोबस्त करू, तुम्ही नागरिकांसाठी काम 100% करायचा प्रयत्न करा. धन्यवाद सर, खूपच चांगली माहिती दिली. दर्शकांना पण आम्हाला पण आपली धन्यवाद.